हर हर महादेव. आज दिनांक 8 जून 2026. रात्रीचा मुक्काम गुत्तो येथील या शाळेमध्ये झाला. रात्री झोपण्या अगोदर जो पाऊस पडला होता त्याच्यामुळे येथे इंद्रधनुष्य निर्माण झाले होते. खूप सुंदर असं वातावरण होतं. परंतु काल दुपारीच पाऊस लागल्यामुळे आपल्याला रात्री या शाळेचा सहारा घ्यावा लागला. शाळेच्या पहिल्या मजल्यावर एक रूम उघडी होती. तेथेच सहारा घेत रात्र काढली आणि येथेच फ्रेश वगैरे होऊन सकाळ सकाळ आपले नित्यकर्म उरकून साधारण 6 वाजता चालायला सुरुवात केली. खूप सुंदर असं वातावरण होतं. आता साधारण एक 18 किलोमीटर पवाली हे ठिकाण चढावं लागणार होतं हे माहिती होतं. कारण अगोदरच ज्या लोकांनी कडून मी चौकशी केली होती त्या सगळ्यांनी सांगितलं होतं की इथून पुढे तुला 10 ते 12 किलोमीटर सलग चढाई करावं लागेल. त्याच्यानंतर थोडी चढ थोडं नॉर्मल असं येईल. म्हणून पाण्याची कमंडलू भरून घेतलं. बॅगेमध्ये 1-2 मॅगीचे पॅकेट टाकले, 1-2 बिस्किटचे पुडेही टाकले. कारण इथून पुढे काय मिळेल किंवा नाही याचा काहीच नेम नव्हता. वाटेमध्ये एक सगळ्यात चांगली गोष्ट होती ती म्हणजे हा रस्ता. कारण हा रस्ता खूप सुंदर होता आणि त्याहूनही तो 6 फुटी रस्ता होता. या 6 फुटी रस्त्यानं चालत असताना बऱ्याच ठिकाणी म्हणजे पूर्ण रस्ताच हा दगडाच्या बांधकामाने बनवलेला आहे. आपण तो पाहू शकतो कशा प्रकारे हा रस्ता आहे. काही ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यामध्ये काही ना काही घडामोडी होत राहतात. काही ठिकाणी रस्ता वाहून जातो तर काही ठिकाणी दरड कोसळते. त्याच्यामुळे थोडंसं काही ठिकाणी रस्ता थोडासा वाहून गेल्यामुळे दगडाचा नाही आहे परंतु वाट चुकण्याचा संभवच नाही. त्याच्यामुळे हा रस्ता खूप आवडला. जंगलातून चालणं खूप छान होतं आणि सकाळचं कोवळं ऊन असल्यामुळे अगदी आरामात एक डोंगर मी चढत होतो. 12 ते 15 किलोमीटर चढायची करावी लागणार होती. त्याच्यामुळे वाटेतच एका घराच्या जवळ उभा राहून त्यांना विचारलं, 2 मॅगीचे पॅकेट आहेत माझ्यासोबत, आपण बनवून देता काय? त्यांनी लगेच हो म्हणून सांगितलं. तिथेच त्यांच्याकडून 2 मॅगीचे पॅकेट बनवून घेतले आणि खाऊन टाकले. आता पुढे चलायचंच होतं. सकाळ सकाळ बालभोग झालेला होता, पोट भरलेलं होतं. वाटेमध्ये अशीच आपल्याला काही पडझड झालेल्या इमारती पाहायला मिळतात. या पडझड झालेल्या इमारती छोट्या छोट्या घरं याच्यामुळे आहे की श्रावण महिन्यामध्ये इथून गंगोत्रीवरून केदारनाथ आणि पंचकेदार या ठिकाणी कावड यात्रा निघते. त्याच्यामुळे हा रस्ता त्या कावड यात्रेसाठी वापरला जातो. वाटेमध्ये रंगीबेरंगी अशी फुलेही पाहायला मिळाली. पिवळी, नारंगी, लाल, गुलाबी अशी खूप रंगीबेरंगी फुलं होती. खूप छान असं वातावरण होतं. याच वातावरणाचा आनंद घेत घेत थोडंसं थकायला होत होतं कारण चढ होता. परंतु वाटेमध्ये दिसणारी ही फुलं, वाहणारे झरे, छोटे छोटे धबधबे यांच्यामुळे मन अगदी प्रसन्न होत होतं. वाटेत थोडंसं पुढं गेल्यानंतर एक पालखी पाहायला मिळाली. त्या बाबाजींना विचारलं या पालखीचं महत्त्व. त्यांनी सांगितलं की ही पालखी केदारनाथवरून त्यांच्या गावाला जाते. आता त्यांच्या गावाला पुन्हा एकदा मी प्रश्न केला की ही पूर्ण दरवर्षी जाते का? तर त्यांनी सांगितलं ही आम्हाला ज्यावेळेस मनाला वाटेल त्यावेळेस आम्ही घेऊन जातो. गेल्या 11 वर्षापूर्वी त्यांनी ही पालखी नेली होती आणि यावर्षी तिचं दर्शन घेतलं आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. वाटेत तशीच
पांढरी, पिवळी, नारंगी अशी सुंदर अशी फुलं होती. एका ठिकाणी एक असं बसण्याचं ठिकाणही होतं. तिथं थोडीशी विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. पुढे चालत असतानाच एका ठिकाणी 3 कुत्री डायरेक्ट अंगावर आल्यासारखी झाली. परंतु लगेच त्यांच्या मालकाने बोलावल्यावर ती त्याच्याकडे गेली. त्यांनी मला चहा वगैरे प्यायला दिला आणि पुढे जायला सांगितलं. थोडंसं आभाळ गच्च भरलेलं होतं, कारण पावसाचा अंदाज असा वाटत होता. समोर दिसणारा डोंगर अजून पार करायचा होता. आपण पाहू शकतो कशा प्रकारचे हे वाट आहे. एक डोंगर झाला की दुसरा डोंगर, दुसरा झाला की तिसरा, असे एकामागून एक असे अनेक डोंगर आतापर्यंत चढलो होतो. परंतु आपण पाहतोय हा रस्ता पूर्णतः दगडाचा आहे. त्याच्यामुळे एवढं असं चुकल्यासारखं होत नव्हतं. आणि जर काही ते चुकल्यासारखं झालं असतं तर जो 8 ते 10 तासाचा रस्ता आहे तो माहीत नाही किती वेळ लागला असता. त्याच्यामुळे इथे चुकण्याचा संभव नव्हता. वाटेमध्ये जागोजागी खुणाही होत्या की ज्यामुळे आपल्याला कळेल की आपल्याला कुठल्या दिशेला जायचं आहे. चढत होतो. एक एक डोंगर मागे टाकत होतो. पुन्हा पुढचा रस्ता दिसत होता. अजूनही खूप लांब आहे असं वाटत होतं, कारण पुढचा रस्ता दिसला की थोडंसं दमायला होत होतं, कारण अजून चालायचंच आहे असं वाटत होतं. काही ठिकाणी हा रस्ता डोंगर माथ्यावर घेऊन गेला, तिथून परत खाली उतरवला आणि परत एकदा चढायला तयार व्हा असं आव्हानही दिलं. खूप छान असं काही ठिकाणी तर असं वाटत होतं की आम्ही याच रस्त्यानं स्वर्गाकडे जातोय. एकटाच होतो, त्याच्यामुळे भीती अशी वाटत नव्हती. वाटेमध्ये जा करणाऱ्यांची थोडीशी लोक भेटत होती, त्यांच्याबरोबर गप्पा मारून पुढे चालत होतो. शेवटी जिथे पोहोचायचे होते ते ठिकाण आता जवळ आले होते. खूप सुंदर असं हे वातावरण असलेलं या चढावर येऊन पोहोचलो होतो. आणि येथूनच समोर काही घरंही दिसू लागली होती आणि त्याच दिशेने आता जायचं होतं, कारण तेथेच आपल्याला आज रात्रीचं मुक्काम करायचं होतं. साधारण दुपारचे 2 वाजले असते. 2 वाजताच आपल्याला येथे थांबायचं होतं. खूप सुंदर असं हिरवंगार माळरान या डोंगरावर पाहायला मिळाले. थोडेसे सेल्फी काढली आणि पुन्हा पुढे खाली चालायला सुरुवात केली. त्यांनी एक गोष्ट इथे जाणवली की पाणी अडवण्यासाठी अशा लाकडांचाही प्रयोग केला होता. खूप छान असं होतं. आणि बऱ्याच ठिकाणी तर काही दोऱ्यांनीही येथे डोंगरांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. खूप छान असा आजचा दिवस गेला. आम्ही एका घरी मुक्काम केला. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हर हर